आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। स्तोत्र संहिता 23 मधला आपली लिंक चालू आहे. आता आपण आलो होतो स्तोत्र संहिता 23 मधलं तिसरं वचन होतं आपलं. कुठलं होतं? तो माझा जीव ताजा तवा. हा, हे ताजा तवानं झालंय का करायचंय? झालंय ना. हा, मग आता त्याच्या पुढे काय लिहिलंय? तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. नीती मार्गाने चालवणं म्हणजे काय? नीती मार्गाने चालवणं, नीती मार्ग म्हणजे हिंदीमध्ये धार्मिकपणे चालवणे, धार्मिकतेमध्ये चालवणं म्हणजे याचा अर्थ काय? आमच्या याच्यात येतं नेहमी नीती मार्ग, नीतिमान. पण नीती मार्गाने चालवणे म्हणजे काय? नीती मार्गाने चालणे म्हणजे काय? नीती मार्गाने चालणे म्हणजे त्याच्या इच्छेनुसार चालणे, त्याला जे आवडतं तेच करणं. पण अशा नीती मार्गाने चालत असताना, अशा देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असताना आमच्या जीवनात अनेक संकट आणि अनेक अडचणी येत असतात. जी लोक, आमचे विश्वासू लोक त्याच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतात. बाबा माझ्याकडून ह्या चुका आहे, ह्या छोट्या मोठ्या चुका ह्या काढल्या ना तर मी व्यवस्थित होईल. मला ह्या चुका काढायच्या, त्यांचं मन सांगत राहतं ह्या चुका मला काढायच्या आणि काढण्याचा प्रयत्न करतात, काढतात. कंट्रोल आपल्या स्वतःवर ठेवतात, कंट्रोल आपल्या इच्छेवर ठेवतात आणि देवाच्या इच्छेला पूर्ण प्राधान्य देतात. अशा लोकांच्या जीवनातच सैतान हमले करत असतो, आक्रमण करत असतो आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यावर संकट, एक संकट नसतं, एक संकट गेलं की दुसरं संकट येत राहतं. संकट एका मागून एक येत राहतात आणि ही संकट सैतान आणत असतो. का आणत असतो सैतान? तर त्याला, त्या माणसाला, त्या व्यक्तीला विश्वासातून कमी करायचं असतं, त्याला प्रार्थनेतून कमी करायचं असतं. त्याला माहितीये, सैतानाला माहिती, याला विश्वासातून कमी केलं म्हणजे हा प्रार्थनेतून कमी होणार, हा प्रार्थनेतून कमी झाला म्हणजे हा देवापासून दूर झाला, हा देवापासून दूर झाला म्हणजे हा माझ्या हातात आला. आम्हालाही वाटतं आमच्या जीवनात एवढ्या अडचणी येतात, आमच्या जीवनात एवढी संकट येतात, देव काय डोळे झाकून बसला का? पण लक्षात घ्या, आज आम्ही साक्षी सांगितल्या, देवाने आम्हाला सामर्थ्य दिलं, देव आम्हाला शक्ती पुरवतो. त्याची शक्ती आणि त्याचं सामर्थ्य आमच्या डोळ्यांनी दिसत नाही. देवाने आम्हाला शक्ती कशी देतो? आज जगामध्ये किती चाललंय, रोग चाललाय, आज जगामध्ये कित्येक लोक मेली. आमच्या जवळ का रोग येत नाही, आमच्या जवळ का आजार येत नाही? आता या बहिणीने साक्ष दिली, देव आम्हाला सुरक्षित ठेवतो, सामर्थ्य देतो आणि आम्हाला रोग आजारापासून दूर ठेवतो, आमच्या घराचा भागवतो. हीच शक्ती म्हणतात, ही अदृश्य शक्ती. ते एक वचन 4:18 मध्ये, 1 करिंथ का 2 करिंथ मध्ये 4:18 मध्ये, आम्ही अदृश्य गोष्टी, आम्ही दृश्य गोष्टींवर लक्ष ठेवत नाही, तर आम्ही अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवतो. 4:18 नाही वाचलं तरी चालेल. हीच ताकद. हा काय एक करून 4:18 कुछ तो ऐसे भूल गए हैं मानो मैं तुम्हारे पास आने ही का नहीं, मतलब प्रभु ने चाहा मैं नाही, 1 करिंथ 4:18 नहीं, 1 करिंथ 18 2 करिंथ 18:4 कुछ है. हा चलो छोड़ दो रानी. पण परमेश्वर ही शक्ती आम्हाला पुरवतो आणि तो संकट आमच्यावर असं संकट येतं, ते संकट आमच्या शक्तीच्या बाहेर नसतं. आणि जरी ते संकट असलं, जरी संकटात आम्ही सापडलो, तरी परमेश्वर आम्हाला संकटातून सोडवायला तयार असतो. स्तोत्र संहिता 34:19 वाचू नको आता. स्तोत्र संहिता, भजन संहिता 34 का 19, 34:19. धर्मी पर बहुत सी विपत्ति पड़ती तो है. हाँ, धर्मी पर बहुत सी विपत्ति पड़ती है. नीतिमानाला, हाँ बस, नीतिमानाला कष्ट फार होतात. नीतिमानावर संकट भरपूर येतात.
आम्ही फक्त संकटाचाच विचार करतो. मी एवढे नीतिमान राहून, मी एवढे धार्मिकतेमध्ये राहून, मी सर्व आज्ञा पाळून, मी देवाची इच्छा पूर्ण करून, देव जसं सांगतो तसं चालू नये. माझ्यावर एवढे कष्ट आणि एवढ्या अडचणी येतात. आम्ही या अडचणीवरच लक्ष देतो. आमचं केंद्र सैतान अडचणीवरच लक्ष केंद्रित करतो आणि अडचणीच आमच्या पुढे आणतो. पण देवाने पुढचं वचन आहे, आम्ही देवाचा पूर्ण वचन आणि पूर्ण शब्द ऐकून घेत नाही. इथंच आमची चूक घडते. धर्मी पर विपत्ती तो आती है, लेकिन पुढं पण परमेश्वर बोललाय. काय बोललाय? यहोवा उसको उन सब से मुक्त करते. पण परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून मुक्त करणार आहे ना. तुम्ही लगेच कशाला धीर सोडता, लगेच का विश्वासातून कमी होता? परमेश्वर त्यातून तुम्हाला सोडवणार आहे. तुम्ही नीतिमान आहे, तुम्ही धार्मिक जीवन जगता, तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगता, तुम्ही देवाला घाबरून जगता. नीतिमानाची लक्षणं योग मध्ये सांगितलेली 1:8 मध्ये. नीतिमान कसा असतो? नीतिमान देवाला भिवून राहणार आहे. नीतिमान सात्विक आहे, नीतिमान सरळ आणि प्रामाणिक राहणारा नीतिमान आहे. तो पापापासून दूर राहतो. आम्ही पापापासून दूर राहतो. आम्ही देवाला भिवून राहतो. आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही कुणाची निंदा करत नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आम्ही चोरी लबाडी करत नाही. आणि सुख असो किंवा दुःख असो, विशेष करून आम्ही दुःखातही देवाची स्तुती करतो, देवाला उंच करतो. आज समस्या कोणाला नाही, आज समस्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आहे. तरी आम्ही परमेश्वराचे गौरव करतो आणि परमेश्वराची स्तुती करतो. हा नीतिमान. आम्ही योग बघितला, योगाच्या जीवनामध्ये किती संकट अडचणी आल्या, सगळं नष्ट झालं. घरदार, मुलं, लेकरं, शेरडं, मेंढर, जमीन, प्रॉपर्टी सर्व नष्ट झाले. त्याला इतका मोठा झटका बसला, तरी त्यांनी देवाला दोष दिला नाही. त्यांनी देवाला दोष दिला नाही. देवाला बोलला नाही की देव चुकला, देवा तू असं का केलं. तो म्हटला देव जे करतो ते माझ्या कल्याणासाठीच करतो. हे नीतिमानाचं वैशिष्ट्य. देवाची योजना पूर्ण होऊ दे आणि त्यातूनही तो विश्वासात खंबीर राहिला. उलट तो बायकोला बोला, अरे तू अनीतिमान स्त्री सारखी, अधर्मी स्त्री सारखी का बोलतीस, जगासारखी तू का बोलते. आपला देव जिवंत परमेश्वर आपल्याला यातून सोडवील, माझा विश्वास आहे. हा बायकोला त्याने बोलून दाखवलं. मग सैतानाने त्याचा विश्वास बघितला, सैतानाने त्याचा भरोसा बघितला. सैतान असाच आमचा विश्वास आणि भरोसा बघत राहतो. मग त्याने आणखी दुसरी विपत्ती आणली. तो तर आमच्या परिवारात विपत्ती आणतो. त्यातूनही आम्ही धीर धरला, त्यातूनही आम्ही प्रार्थनेत राहिलो. नंतर काय करतो, आमच्या शरीराला विपत्ती देतो. आमच्या शरीरामध्ये काहीतरी आजार, काहीतरी दुखणं, काहीतरी ऍक्सिडेंट, काहीतरी घडवत असतो. आमच्या घरामध्ये काहीतरी आजार दुखणं आणत असतो. का? की आमचा विश्वास कमी करण्यासाठी. पण योबाला रोग आला. रोग काय आला? आता योबावर गळवे आले होते, पाण्याचे फोड अंगावर मोठमोठे आले होते, कुत्रे चाटत होते. योबाची अशी परिस्थिती झाली, फुटपाथवर आला होता, अंगावर कपडे नव्हते, खायला अन्न नव्हते, खापर घेऊन अंग खाजवत होता. तरी अशाही भयानक स्थितीमध्ये तो खंबीर राहिला, विश्वासाला धरून राहिला, देवाला धरून राहिला. तो म्हणतो हे जे काय घडतंय हे माझ्या देवाच्या परवानगीनेच घडतंय आणि हे जे काय घडतंय त्याला मी स्वीकार करतो. योग आणि मनाने, विचाराने किंवा तोंडाने देवाला दोष दिला नाही. परमेश्वर आमच्या जीवनात संकट आहे, परमेश्वर आमच्या जीवनात परीक्षा आणतो, आमच्या धीराची परीक्षा घेतो. तो आम्ही किती संयम धरतो याची परीक्षा घेतो. परमेश्वर आमच्या विश्वासाची परीक्षा घेतो आणि त्या परमेश्वराच्या विश्वासानुसार आम्हाला खरं उतरला पाहिजे. आम्हाला आमचा हसू झाला नाही पाहिजे. सैतान बोलतो बघ तुझं लेकरू, तू त्याला एवढं नीतिमान म्हणतो, एवढा विश्वासू म्हणतो, बघ तुला कसा अव्हेर करते. जरी सैतान आमची परीक्षा घेत असला, जरी प्रश्न आम्हाला भेडसावत असतील, भीती दाखवत असतील, जरी सैतान आम्हाला त्रास देत असेल, पण त्या सैतानावर पूर्ण नियंत्रण आमच्या देवाचं आहे. सैतान आपल्या मर्जीने करत नाही, सैतान आपल्या देवाच्या परवानगीनेच करतो. सैतानावर पूर्ण अधिकार आमच्या देवाचा आहे. म्हणून रोम अध्याय 8:28 मध्ये लिहिलंय, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यास
देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आम्ही देवावर प्रेम करतो, आम्ही देवानी संकल्पानुसार देवाने आम्हाला निवडलंय, त्याच्या योजनेने आम्हाला निवडलंय, मत पडत. आणि ज्या काही ह्या अडचणी आमच्या जीवनात येतात, जे काही आमच्या प्रश्न आमच्या आजूबाजूला आहे, ज्या टेन्शन मध्ये आम्ही चाललोय, जी भीती आम्हाला वाटती, ती भीती, ते टेन्शन, त्या परीक्षा, ते प्रश्न मिळून देव, त्यातूनही देव आम्हाला आशीर्वाद निर्माण करणार, आमचं त्यातून एक कल्याण निर्माण करणार. हा वाचा आहे मराठी. परंतु आपल्याला ठाऊक आहे पण की आपल्याला ठाऊक असलं पाहिजे, माहित असलं पाहिजे. हा, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेला आम्ही देवावर प्रीती करतो, आम्हाला देवाने बोलवलंय. हा, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. राहू द्या कसल्याही गोष्टी, आम्ही निवडलेली लोक, कसल्याही अडचणी होऊ द्या, या सर्व अडचणी मिळून त्यातून आमचं कल्याणच होणार आहे, आमचं नुकसान होणार नाही. पण हे वचन आमच्या जीवनात कधी पूर्ण होईल हे आम्हाला कळत नाही, पण तरी ते सत्य आहे आणि ते पूर्ण होईल हा आमच्या मनामध्ये विश्वास असला पाहिजे. जर आम्ही प्रार्थनेचे लोक असले, हे वचन माझ्यामध्ये पूर्ण होईल. योग नीतिमान होता, योग तोंडाने बोलून नीतिमान दाखवत नव्हता, तर त्यांनी कृतीतून त्यांनी प्रकट केलं. त्याच्यावर एवढे संकट आले तरी तो देवाला बोलला नाही, त्याने मनाने, विचाराने आणि ओठाने देवाला दोष दिला नाही. त्यांनी सर्व काही परिस्थिती, त्यांनी सर्व काही आपलं जीवन देवाच्या हातात सोपून दिलं. आम्हाला आमच्या अशा अडचणीत, आमच्या कष्टात, आमच्या त्रासामध्ये आमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये सोपून द्यायचं. आमच्या परिवाराला, आमच्या कामाला, आमच्या समस्येला परमेश्वराच्या हातात सोपून द्यायचे. आमच्या जीवनात समस्या येतील, सैतान आमचा अनेक प्रकारे छळ करील, पण त्याला न भीता, न घाबरता त्या सर्व सामर्थ्य देवाच्या अधीन आम्हाला स्वतःला व्हायचंय, त्याला आम्हाला समर्पण करायचंय, तरच तो आम्हाला त्याच्या आमच्या समस्येमधून तो मुक्त करेल आणि सुटकारा देईल. 1 पेत्र अध्याय 6, 1 पेत्र अध्याय 5 मधलं 6 वचन. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे, तुमची सुटका करावी. देवाच्या अधीन व्हायचं, देव आमची सुटका करणार. आमच्या शक्तीने, आमच्या विचाराने आमची सुटका होणार नाही, आमच्या कुठल्या प्रयत्नाने आमची सुटका होणार नाही. पण देवाच्या जोपर्यंत आम्ही देवाला शरण जात नाही, देवाच्या अधीन येत नाही, देवाला आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्हाला सुटका नाही. हा वाच ताई. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. आमेन. सैतान तुमचा नाश करण्याचा प्रयत्न करेल, लोक तुमचा नाश करण्याचा प्रयत्न करेल, लोक तुम्हाला वाईट बोलतील, लोक तुम्हाला निंदा करतील, लोक तुमच्या पुढे समस्या निर्माण करतील. पण लक्षात ठेवा, ही लोक किंवा ही सैतान तुमचं चारित्र्य नष्ट करणार नाही, तुमचा स्वभाव नष्ट करणार नाही, किंवा तुमचा आत्म्यालाही ते नष्ट करू शकत नाही. फक्त एवढंच करायचं, आम्हाला देवासमोर लीन व्हायचं, देवासमोर देवाला शरण जायचं. आम्हाला हा विश्वास ठेवायचा की देव मला यातून सोडवील आणि जे माझं नुकसान झालं ते त्यातून मला वर काढील, मला उंच करील, मला आशीर्वादित करेल. मी दुखावलो गेलो, आमचं मन दुखावतं, मला त्याने असं बोललं, मला तिने असं बोललं, मला साहेबांनी असं बोललं, मला अधिकाऱ्यांनी असं बोललं, मला घरात असं बोलले, मला नवरा असं बोलला, आई असं बोलले, पप्पा असं बोलले. अशा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. माझ्या मित्राने दुखावलं. पण हे दुखवतो आम्ही कशाला, कसं दुखवतो, आम्हाला दुःख का होतं याचंही कारण आहे. ज्या वेळेस आम्ही दुसऱ्याला दुखवतो त्यावेळेस आम्हालाही ते दुखवलं जातं. जसं पेरतो तसं उगवतो. पण नीतिमान आम्ही जर असलो, जरी आम्ही कुणाला दुखावलं नसलं, जरी आम्ही कुणाचं वाईट केलं नसलं, जरी आम्ही कुणाचं वाईट चिंतलं नसलं, जरी आमच्या मनात कुणाविषयी कटू भावना नसली, तरी ती लोक आम्हाला दुखावतात, आमच्या विरुद्ध काही कामं करतात, आम्हाला राग आणतात, आमचं नुकसान करायला बघतात. पण नीतिमानाने लक्षात ठेवायचं, आमची हानी देव कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही. उलट आम्ही दोष द्यायचा ना, उलट देव त्या हानीतून, त्या नुकसानातून, त्यांच्या शापातून, त्यांच्या बोट मोडण्यातून देव आम्हाला आशीर्वादच देणार आहे. हे आम्हाला लक्षात ठेवायचं. असाच एक नीतिमान होता दानियल.
आपण परत वाचायचं स्तोत्र संहिता 3 मधलं दुसरं बी वचन दुसरी तो ओळ. आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. तो नावासाठी त्याच्या नावाचे गौरव होण्यासाठी तो आम्हाला चालवतो नीती मार्गाने आणि त्याच्या इच्छेने. दानिएलाला देव नीती मार्गाने चालवत होता आणि दानिएलही देव जसा चालवत होता तसं चालत होता. राजा दार्वेशच्या कारकिर्दीत राजा दार्वेशच्या राज्यामध्ये दानिएल प्रामाणिकपणे आणि विश्वासूपणे सेवा करत होता. पण हा विश्वासूपणा त्याचा प्रामाणिकपणा देवाने बघितला आणि देवाने सर्व अधिकाऱ्यांमध्ये दरबारामध्ये त्याला सर्वश्रेष्ठ केलं. आम्ही ज्या ठिकाणी असतो तिथं आम्हाला देव श्रेष्ठ करतो. आम्ही ज्या कामात असतो त्या कामामध्ये देव श्रेष्ठ करतो. आम्ही शाळेमध्ये शिकत असलो तर वर्गामध्ये आम्हाला देव श्रेष्ठ करतो. आम्हाला मित्र मंडळीमध्ये देव श्रेष्ठ करतो. का करतो? तर देवाचा आत्मा आम्हाला चालवत असतो. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालत असतो. आम्ही विश्वासू आणि प्रामाणिकपणे चालत असतो. म्हणून देव आम्हाला श्रेष्ठ करतो आणि ह्या श्रेष्ठ होण्याचा ह्या उंच होण्याचा आमच्या मित्रमंडळीला राग येतो आणि ती लोक आमचा मत्सर करायला लागतात. ती लोक आमचा रागराग करायला लागतात. ते आमच्या विरुद्ध बोलायला लागतात. असं दानिएला विरुद्ध अधिकाऱ्यांनी कट रचला. सर्वांनी मिळून कट रचला. दानिएल देवाची राजाची प्रामाणिकपणे सेवा करायचा, सेवा चाकरी करत होता. पण राजानेही दानिएलाचा विचार केला नाही आणि त्या लोकांचा ऐकून त्या फरमानावर सही केली, त्या जाहीरनाम्यावर सही केली. तरी दानिएल दुखावला नाही. दानिएलाला अजिबात दुःख झालं नाही आणि त्यांनी कुणालाही दोष दिला नाही. ना त्याने राजाला दोष दिला, ना त्यांनी देवाला दोष दिला, ना त्यांनी मित्रमंडळीला दोष दिला. का दोष दिला नाही? कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता आणि देव त्याला चालवत होता. यशा संदेष्टाच्या ग्रंथात लिहिलंय ना, यशा संदेष्टाचा यशा ग्रंथ काढायचा, आपल्याला अध्याय काढायचा. यशया अध्याय 41 मधलं 10 वचन. दानिएलाच्या जीवनामध्ये हे वचन पूर्ण झालं. ते वचन जिवंत वचन, देवाचं वचन हे जिवंत वचन. मैं तेरे संग हूं. हा, भिवू नकोस बोलला. दानिएलाला स्वप्नाद्वारे प्रकट केला असन किंवा समक्ष येऊन सांगितलं असन, दृष्टांताद्वारे सांगितलं असन. काय बोलला? मत डर, भिवू नकोस, क्योंकि मैं तेरे संग हूं. भिवू नकोस अडचणीला, भिवू नको ह्या समस्येला, मी तुझ्या बरोबर आहे. हा, आगे इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. मैं तुझे दूर करूंगा और तेरी सहायता करूंगा. अपने धर्ममय दाहिने हाथ में मैं तुझे संभाळून रखूंगा. आमेन. मराठी वाच. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. घाबरू नको, मी तुझा देव आहे. मी सामर्थ्यशाली देव आहे. या पृथ्वीवर उत्पात करणारा, या पृथ्वीवर चक्रीवादळ आणणारा, या पृथ्वीवर रोग आणणारा, या आकाशामध्ये चिन्ह घडवणारा, हा ग्रह आला, तो ग्रह आला, तो पृथ्वी वाचली, हे सगळे उत्पात घडवणारा मीच देव आहे आणि मीच शांत करणारा देव आहे. तू घाबरू नको, मी तुझा देव आहे. तुझा देव सामर्थ्यशाली, हे तुला माहिती पाहिजे. हा, मग मी तुला शक्ती देतो. मी तुला शक्ती देईन लढण्याची, मी तुला ताकद देईन लढण्याची, मी तुला हिंमत देईन. आणि नुसती हिंमत आणि शक्ती देणार नाही तर त्याच्याबरोबर मी तुझं सहाय्य करेल आणि मी मदत करेल तुला. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. अरे माझा हात तुला सावरण ना, माझ्या हातात आकडी आणि काठी आहे. माझा धार्मिकतेचा हात तुला चालवील, माझा धार्मिकतेचा हात तुला सोडवील, माझा धार्मिकतेचा हात तुझं रक्षण करेल. तुला उन्हापासून, तुला पावसापासून कुठलीही इजा होणार नाही. प्रत्येक काट्याचे मार्ग मी तुला मोकळे करेल. म्हणून 11 वचनामध्ये लिहिले, पहा जे तुझवर क्षुब्ध झाले आहेत ते लज्जित व फज्जित होतील. जे तुझ्यावर रागवले, जे तुझं नुकसान करायला बघतात, जे तुला मागे खेचायला बघतात, ते लज्जित व लाजतील ती लोक. मी काय या बाई बरोबर दुश्मनी घेतली, मी काय या माणसाबरोबर दुश्मनी घेतली, मी याचं नुकसान करायला बघितलं पण त्याचं नुकसान न होता तो आणखी वाढतच चाललाय, त्याची प्रगतीच होत चाललंय. लोक त्यांनाच हसायला लागतील, त्यांची फजिती होईल आणि
तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. नष्ट होतील, तुझ्यापासून दूर निघून जातील, तुझ्याशी झुंजणारे, तुझ्याबरोबर वाद करणारे. हालेलुया. म्हणून राजाने फरमान काय काढलं होतं, जाहीरनामा काय काढला होता, आजपासून 30 दिवसापर्यंत कोणी आपल्या देवाची आराधना भक्ती करायची नाही, उपासना करायची नाही. देवाची सोडा कुठल्या माणसाची पण करायची नाही, माणसाची सोडा कुठल्या मूर्तीची फोटोची पण आराधना करायची नाही. आणि जर 30 दिवसामध्ये कुणी आढळला तर त्याला काय केलं जाईल, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाईल. तिथं चवताळलेले सिंह आहे ते त्याला फाडून खातील, ही त्याला शिक्षा देईल, त्याला कोणी वाचवणार नाही. हा राजाने जाहीरनामा काढला होता. दानिएलाचा अध्याय आम्हाला काढायचा आहे. दानिएल अध्याय 6 मधलं 10 वचन. ह्या फरमानावर सही झाली. सही झाली फरमानावर, फरमानावर सही झाली. दानिएलाने बघितलं, सही झाली. दानिएलाने ऐकलं काय सही झाली होती, काय फरमानावर. 30 दिवस तुझ्या देवाची पूजा करायची नाही, भक्ती करायची नाही, बंद प्रार्थना आजपासून, लॉकडाऊन. पण दानिएलाने नीतिमान होता, त्याने बंद केली का, त्याचा विश्वास होता. तिकडे बंद, माझी मी घरात प्रार्थना करीन. हा, मग तो काय केला, त्याने घरी गेला. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. आमेन. व आपल्या देवाचा धन्यवाद केला. नित्यक्रम असायला पाहिजे प्रार्थनेचा, नेत्रादायी नित्यक्रम ठेवायचा प्रार्थनेचा. जी वेळ दिली तीच वेळ प्रार्थनेला द्यायची, वेळ कधी चुकवायची नाही. लोकांना माहिती होतं की हा प्रार्थना करणारी ही बाई आहे, ही ताई प्रार्थना करणारी, हा भाऊ प्रार्थना करणार आहे, आणि यांना प्रार्थना करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि त्या लोकांना प्रार्थना करण्यापासून त्यांना थांबवायचं होतं. सैतानाला थांबवायचं असतं आम्हाला प्रार्थना करण्यापासून. आमची वेळ चुकवायचा सैतान प्रयत्न करतो प्रार्थनेचा. मग आम्हाला वाटतं जाऊ द्या, आता काय प्रार्थना होणार, माझी वेळ चुकली, असं करायचं नाही. मलाही असं किती वेळा होतं. मी कधी कधी 8 आणि 9ला प्रार्थनेला बसतो. सैतान आमच्या मनात टाकतो, आता वेळ गेली, आता काय प्रार्थना होणार. प्रार्थनेला महत्व नाही, तुमचं गुडघे टेकण्याला महत्व आहे. माझ्या एक वाचण्यात आलं होतं, हा उंट कसा असतो, उंट काय करतो, सकाळी उठला ना, उंट पहिला मालकाच्या जवळ गुडघे टेकतो. का, की माझ्यावर बोज लादावा. काय दिवसभराचं काम असेल ते उंट मालका पुढे गुडघे टेकतो. मालक त्याच्या पुढे दिवसभराचं काम, दिवसभराची सेवा, दिवसभराचं काम त्याच्यावर सोपवतो. आणि उंट दिवसभर चालत राहतो आणि संध्याकाळी येतो आणि परत तो मालकासमोर गुडघे टेकतो. जी कामं यशस्वी झाली ते मालक बघत नाही, आणि जी कामं अडकली ते तो मालक घेतो काढून, आणि तो मालक स्वतः करतो, स्वतः खाली होतो. म्हणून आम्हाला दिवसभरात आमच्या ज्या काही कामं झाली आणि ज्या कामामध्ये समस्या आहे ना, त्या समस्या उंटासारखं देवासमोर गुडघे टेकायची. परमेश्वर त्या समस्या सगळ्या बाहेर काढतो आणि परमेश्वर पूर्ण करतो. रात्रीतून देव आशीर्वादित करतो. आम्हाला म्हणतो झोप, आता विश्रांती घे. स्तोत्र संहितेमध्ये झोपेत देव आशीर्वाद देतो. म्हणून लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो, जेथं तुम्ही गुडघे टेकून प्रार्थना करता तिथं सैतान बिलकुल थांबू शकत नाही. आज आम्ही या घरामध्ये प्रार्थना करतो तर सैतान या घरामध्ये थांबू शकत नाही, कारण इथं देवाचे गौरव होता. आम्ही आमच्या घरामध्ये प्रार्थना करतो ना, आमच्या घरामध्ये सैतान येऊ शकत नाही. दानिएलाच्या मित्रांना, दानिएलाच्या लोकांना दानिएलामध्ये कुठलाच दोष आढळत नव्हता. फक्त त्याच्यामध्ये काय दोष होता, हा प्रार्थना करतो. आणि त्याला प्रार्थना करण्यापासून रोखायचं होतं. आणि प्रार्थना करण्यापासून तो रोखला म्हणजे तो देवापासून दूर झाला. त्याच्यावर अपराध, त्याच्यावर संकट येणार आणि राजा त्याला बाहेर काढणार, त्याच्या पदावरून राजा दूर करणार.
आम्ही बोलतो ना देवाच्या लेकरांना आमच्या जीवनामध्ये अशा समस्या आहेत, अरे मी कुणाचं वाईट केलं, मी कुणाची निंदा केली, मी कुणाचं नुकसान केलं, तरी माझ्या जीवनात माझ्या परिवारात ह्या समस्या का? देव का डोळे झाकून बसला? अरे आम्ही कुठलं पाप कर, आमचे काही सेवक काही पास्टर म्हणतात तू पाप केला असन, तू चुकला असन. आम्ही चुकत नाही, आम्ही कुठलं पाप करत नाही, आणि केलं असलं तरी आम्ही पश्चाताप करतो आणि पश्चातापाला आमचा परमेश्वर क्षमा देतो. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. पण सैतानाला काय, आम्हाला वाटतं आम्ही पाप करतो, आमच्याकडून काहीतरी चुकलं, पण सैतानाला आम्ही प्रार्थना करणं हेच आवडत नाही. आणि आम्ही प्रार्थनेपासून कसं थांबू, आमची प्रार्थना आम्ही कशी थांबू, हेच सैतानाचे प्रयत्न चालू असतात. एकदा का आम्ही प्रार्थनेपासून दूर गेलो, आम्ही देवापासून दूर गेलो, आणि मग सैतानाच्या हातात जातो आणि आमचा नाश आम्ही आमच्या हाताने करून घेतो. 1 Thessalonians 5:17-18 निरंतर प्रार्थना करा आणि न थकता प्रार्थना आमची असली पाहिजे, नका वाचू. जरी हुकुमनाम्यावर जाहीरनाम्यावर सही झाली तरी दानिएलाने प्रार्थना थांबवली का? त्याच्यावर थोडा सुद्धा एक किंचितही त्याच्यावर फरक पडला नाही. काही घडो काही हो, आम्हाला प्रार्थनेची वेळ कधी चुकवायची नाही. मग ती वैयक्तिक प्रार्थना असो, पर्सनल प्रार्थना असो, किंवा परिवाराची कौटुंबिक प्रार्थना असो, कधी चुकवायची नाही. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीमध्ये खूप सामर्थ्य असतं. येशू ख्रिस्ताचं आम्ही उदाहरण बघितलं, बाजूच्या 2 चोरांचे पाय मोडले पाय, पण येशू ख्रिस्ताचे पाय मोडले का? नाही मोडले, कारण तो प्रार्थना करणारा व्यक्ती होता. अधिकाऱ्यांना माहिती, दानिएलाने जर प्रार्थना थांबवली तर तो आमच्या खिशात जाईल, तो आमच्या हातात येईल. तसं सैतानालाही माहिती असतं की याला प्रार्थनेपासून दूर करायचं, म्हणजे हा माझ्या हातात येईल, हा देवापासून दूर व्हायचे. म्हणून देवाच्या लेकरांनो, आज देव आम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रार्थनेत कमी पडला असाल तर तुमची प्रार्थना तुम्ही चालू करा, देवाच्या अधीन व्हा. देव तुम्हाला योग्य वेळी उंच करेल, देवाचा समय येऊ द्या. नीतिमान व्हा. दानिएला सारखा देव आम्हाला नीतिमान करू इच्छितोय. दानिएल अध्याय 6 मधलं 10 वचन. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून त्या उघड्या होत्या. आमीन. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे त्याने काय केलं? खिडक्या उघड्या केल्या. आम्हाला खिडक्या उघड्या करायच्या आहेत. आम्हाला या खिडक्या बंद करायच्या. आमच्या पास्टर बोलतो ना, डोळे झाका. या डोळ्यांची खिडकी बंद करायची, कानाची खिडकी बंद करायची, तोंडाची खिडकी बंद करायची, नाकाची पण खिडकी बंद करायची. काय बनवलं? प्रार्थनेला बसलो, चांगला वास आला, प्राय झाली, आम्हाला वास येतो. कधी कधी आम्ही प्रार्थना करत असलो ना, पोरं बिर अशी काय ओरडले का काय झालं का आमचं लक्ष विचलित होतं ना, आम्हाला प्रार्थना करतानाच राग येतो. कशी तरी आम्ही म्हणतो ना, आम्ही ओरडतो. अरे का? तुझी खिडकी बंद नाही, ही कानाची खिडकी तुझी बंद आहे. आम्हाला खिडक्या ह्या बंद करायच्या, शारीरिक खिडक्या बंद करायच्या, आणि या आतल्या खिडक्या चालू करायच्या. आमचं मन उघडायचंय, आमचं अंतःकरण उघडायचंय, आमची बुद्धी उघडायची. आणि अशी प्रार्थना जर आम्ही करतो ना, तर देव अशा प्रार्थनेचं आम्हाला उत्तर देतो. आम्हाला दानिएलाने जशा खिडक्या उघडल्या तशा आम्हाला मनाच्या खिडक्या उघडायच्या, अंतःकरणाच्या खिडक्या उघडायच्या. असे संकट, दानिएल नीतिमान असतानाही त्याच्यावर संकट आली. लक्षात ठेवायचं देवाच्या लेकरांनी, ज्या वेळेस आमची आशीर्वादाची वेळ येते, आम्हाला ज्या वेळेस आशीर्वाद मिळायचा असतो, त्यावेळेस सैतान पेटून उठतो, रागावून उठतो आणि अनेक संकट आमच्यावर आणतो. आमच्या मनात निराशा आणतो, आम्हाला उदास करतो. तेव्हा समजून जायचं की आशीर्वादाची वेळ आली, देवाची योजना, देवाचे आशीर्वाद आमच्यामध्ये पूर्ण होणार आहे.
अशा स्थितीत सैतान आम्हाला त्रास देतो, परीक्षेत पाडतो, आणि जर आम्ही परीक्षेत हारलो तर आपल्याला आशीर्वाद मिळत नाही, आम्ही आशीर्वादापासून दूर गेलेलो असतो. स्तुती हो प्रभू येशू राजा. दानिएलाला परीक्षेत सामना करण्याची शक्ती कशी मिळाली? स्तुती हो. आम्हाला देव म्हणतोय ना तुला शक्ती देईल. आम्हाला शक्ती मिळवण्यासाठी, देवाचं सामर्थ्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? आम्हाला कुणाविषयी मनामध्ये राग नाही ठेवायचा, कटू भावना नाही ठेवायचा, आणि तो दुःख मनात ठेवायचं नाही. स्तुती हो प्रभू परमेश्वर. कदाचित आमच्या परिवारामध्ये नवीन समस्या उभ्या राहतील, आमच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतील, सर्व परिस्थिती आमच्या विरुद्ध होईल, तेव्हा मन आमचं दुःखी होतं. म्हणून देवाच्या लेकरांनो, मन दुःखी करू नका, कुरकुर करू नका, देवाला दोष देऊ नका, नाहीतर आम्ही आशीर्वादापासून दूर होऊ. स्तुती हो. हालेलुया. 16 वचन वाचते का ताई? आपण लवकर आता बंद करू, 5-10 मिनिटं घेऊ. दानिएलचं 6:16. त्यावर राजत्यावरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्यसेवा करतोस तो तुला सोडवेल? हा विधर्मी राजा, ज्याला देवाची माहिती नाही, तो म्हणला ज्या देवाची तू उपासना करतो, सेवा करतो, तो देव तुला सोडेल. असं का बोलला राजा? राजाला का ओळख झाली? धार्मिक राजाला का ओळख झाली? आमची ओळख, आमच्या देवाची ओळख आमच्यापासून झाली पाहिजे. आमची ओळख बायबल घेतलं, आणि आम्ही चर्चला जातो, 4 गावाला ओरडत जातो, आम्ही चर्चला जातो, आम्हाला रविवारी वेळ नाही, आम्ही रविवारचं चर्च असतो. हे बोलून तुम्ही विश्वासू लोक ठरत नाही. हे बायबल घेऊन तुम्ही विश्वासू लोक ठरत नाही. हे तुमच्या 3 वेळा प्रार्थना करून तुम्ही विश्वासू ठरत नाही. तर तुमची ओळख झाली पाहिजे. तुमच्या देवाची कशी ओळख झाली पाहिजे? तुमच्या स्वभावाद्वारे, तुमच्या वागण्याद्वारे, तुमच्या सात्विकतेपणे, तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुमची चाडी चुकली न झाली पाहिजे तुमच्या मुखातून, आणि तुमचा स्वभाव चांगला, पवित्र आणि शुद्ध असला पाहिजे. अशी तुमच्या देवाची, तुम्हाला आमच्या देवाची ओळख लोकांना होती. हालेलुया प्रभू. स्तुती हो प्रभू येशू राजा. धन्यवाद, धन्यवाद प्रभू. आपण बंद करू, एक वचन वाचून आपण बंद करू. बस आता खूप झालं. हालेलुया प्रभू. वाच शेवटचं वचन 6:22 वचन वाच. आता मी गाळतो सगळं. हा, दानिएल 6:22. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केले आहेत, त्यांनी मला काही उपद्रव केला नाही. हा बस. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून, देवदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही, त्यांनी मला काहीच इजा केली नाही. का इजा केली नाही देवानी? तर त्या पुढच्या ओळीत काय लिहिलेले? कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. देवासमोर निर्दोष ठरलं पाहिजे. जो दोषी असेल त्याने दगड मारा. आम्हाला वाटलं पाहिजे मी निर्दोष आहे. त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो, आणि महाराज आपला की मी काही अपराध केला? आपलाही काय अपराध? अरे आम्हाला आमच्या लोकांचाही अपराध करायचा नाही, लोकांनाही काही त्रास द्यायचा नाही, लोकांचंही काही नुकसान करायचं नाही, आणि आमच्या देवाचंही काही नुकसान होऊ द्यायचं नाही. आम्हाला अपराधी म्हणून दानिएलाला आम्ही जर असं वागलं तर कुठले सिंह आणि कुठलं संकट आमचा नाश करेल. आता भाऊनी साक्षी दिली, सुंदर साक्षी दिली. मला वाटलं होतं पण लॉकडाऊन मध्ये मला चालवलं का? कारण तो देवाचा अपराधी नव्हता, किंवा त्यांनी लोकांचाही काय अपराध केला नाही. म्हणून आम्हा प्रत्येकाला, जर आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो, आम्ही नीतिमान मध्ये चालतो, तर आम्हाला निर्दोष असलं पाहिजे. आणि हा निर्दोष असलो की आम्हाला कोणी सैतान इजा करू शकत नाही. पण बहुतेक वेळा आमचं मन दुखावलं जातं, आमचे संबंध देवासोबत चांगलेच राहत नाही, म्हणून आम्ही दुखावलो जातो. म्हणून लक्षात घ्या देवाच्या लेकरांना, आम्हाला अशा परीक्षांना तोंड द्यावं लागतं. त्यावेळेस आम्हाला, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा कठीण परीक्षा येतात, अशा अवघड प्रसंग येतात, अशा अवघड टेन्शन येतात, त्यावेळेस आम्हाला साथ देणारं कोण नसतं.
त्यावेळेस आम्हाला आधार देणारं कोण नसतं, त्यावेळेस आम्हाला मदत करणारं कोण नसतं. अरे आमचे स्वतःचे आई वडील आम्हाला मदत करत नाही, आम्हाला आमचे मित्रमंडळी मदत करत नाही, आम्हाला आमचे जवळचे नातेवाईक मदत करत नाही, त्या सोडा आमचा सेवक आमचे पास्टर सुद्धा आमच्या मदतीला येत नाही. लक्षात घ्या, अशा वेळेस कोणी तुमच्या मदतीला नसतं. आम्ही वचन वाचत असताना आम्हाला दिसतं ना, सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला मदत करणार कोण होतं? कोण नव्हतं. पण तो ज्या जिवंत देवाची सेवा करत होता तो त्याच्या बरोबर होता, त्याचे देवदूत त्याच्या बरोबर होते आणि त्यांनीच दानिएलला मदत केली. त्याला मृत्यूच्या दरीतून, सिंहाच्या तोंडातून दानिएलला वाचवलं. हा देव परमेश्वर, त्याने आपले गौरव करून घेतले. स्तोत्रसंहिता 23:3b लास्ट संपलं. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितो. तो आपल्या नावासाठी, दानिएलला नावासाठी देवाने गौरव करून घेतले. दार्वेश राजाचं जर आम्ही वाचलं, घरी गेल्यावर तुम्ही वाचा ते वचन, दानिएल अध्याय 6 मधलं 25 ते 27. दार्वेश राजाने आपल्या देवाचे गौरव केले. शद्रक मेषक अबेदनगोला अग्नीच्या भट्टीतून देवाने सोडवलं, त्यांनी देवाचे गौरव केले. म्हणजे देव आपल्या नावासाठी आम्हा लोकांना नीती मार्गाने चालवत असतो. देव आमचं कधी नुकसान होऊ देत नाही. म्हणून देवासमोर निर्दोष राहायचं, निरपराधी राहायचं, आपल्या लोकांचा अपराध करायचं नाही, देवाला शरण जायचं. देव आम्हाला नीती मार्गाने चालवतो हे लक्षात ठेवायचं. कुठल्याही अडचणी परिस्थिती आली तर त्या परिस्थिती मिळून सगळं आमचं कल्याणच होणार आहे. पृथ्वीवर उत्पात करणारा देव, धन्यवाद. हालेलुया. प्रभू येशू आपल्याला या वचनाद्वारे प्रभूने चालवलं म्हणून धन्यवाद. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात मागतो, आमेन. एक छोटीशी प्रार्थना करू. चल. हालेलुया. प्रभू स्तुती हो प्रभू परमेश्वर, स्तुती हो प्रभू येशू राजा. हालेलुया. प्रभू आम्हाला तू चालवलंस, मदत केलीस परमेश्वरा. दानिएला विषयी आम्हाला सांगितलं प्रभू. खरंच येशू राजा, तू आम्हाला जसं चालवशील तसं आम्ही चालण्यास तयार आहे. आमच्याकडून आतापर्यंत काय अपराध झाले असतील त्याची क्षमा कर परमेश्वरा. आम्ही दोषी आहोत परमेश्वरा. आमचं पाप धुवून टाक परमेश्वरा. यजोबाने आमचा पापमल काढून टाक येशू राजा. शुद्ध कर. आमच्यातला तुझा आत्मा काढू नको परमेश्वरा. तुझा सर्वश्रेष्ठ आत्मा परमेश्वरा आमच्यामध्ये ठेव. आमच्यापासून तोंड दूर करू नको प्रभू परमेश्वरा. तुझा उजवा हात परमेश्वरा, तुझा धार्मिकतेचा हात आम्हावर येऊ दे परमेश्वरा. आमच्या परिवारावर, कामावर येऊ दे प्रभू येशू राजा. तू दया कर, कृपा कर परमेश्वरा. जसं दानिएलाच्या गुहेतून परमेश्वरा सिंहाची तोंड बंद केली तशी परमेश्वरा आमच्या शत्रूंची तोंड बंद कर प्रभू येशू राजा. सुंदर वचन दिलं परमेश्वरा. परमेश्वरा ह्या वचनाचे आशीर्वाद आमच्यात पूर्ण व्हावा परमेश्वरा. हा प्रकाश आमच्यामध्ये यावा परमेश्वरा. आमचं जीवन तुझ्या हातात सोपवतो परमेश्वरा. आमचा परिवार, लेकरं तुझ्या हातात सोपवतो, काम तुझ्या हातात सोपवतो. सदा सर्वदा तू आम्हा बरोबर राहा. हीच प्रार्थना आणि हीच विनंती प्रभू परमेश्वरा. सुंदररित्या चालवलं म्हणून धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात मागतो, आमेन. आमेन.